संयुक्त गट ब 2024 29 जून 2025 रोजी पार पडली। या परीक्षेमध्ये मराठी विषयाचे 50 प्रश्न, या 50 प्रश्नांपैकी 5 उतारे, 30 प्रश्न व्याकरणावर आणि 15 प्रश्न शब्दसंग्रहावर होते। त्यापैकी 35 प्रश्न हे जवळपास PYQ बेस होते, म्हणजे काही प्रश्नातून तयार झालेले आहेत, काही या प्रश्नातून एक शब्द, या पर्यायातून एक शब्द, असे 2-3 प्रश्न मिळून एक प्रश्न तयार झालेला आहे। ते आपण बघूयात नेमकं काय। तर ज्यांनी शाश्वत अकॅडमीची टेस्ट सिरीज सोडवलेली आहे आणि ज्यांनी झिरो एरर मराठी असेल, झिरो एरर इंग्लिश असेल, हे ज्यांनी सोडवलेलं आहे त्यांना निश्चितपणे स्कोर त्यांचा 44-45 प्लस मराठीमध्ये आहे, हे लक्षात घ्या। बऱ्याच मुलांचे फोन येत आहेत। तर याच्यामध्ये बघूयात आपण आजचं जे विश्लेषण आहे। तर बघितलं, मराठी हा जो विषय आहे हा 50 प्रश्नांपैकी जर या ठिकाणी बघितलं आपण तर व्याकरणावर जो प्रश्न होता, हे व्याकरणावरचे प्रश्न होते 30। त्याबरोबर शब्दसंग्रह जो होता तो शब्दसंग्रहामध्ये जर बघितलं आपण तर तेच 15 प्रश्न होते, 30 आणि 15 45, आणि उतारे जे होते, उतारा जो होता तो 5 प्रश्नासाठी होता, ज्याची PYQ वर कमांड लक्षात घ्या। कारण PYQ बेस हा पेपर असतो, PYQ तून प्रश्न तयार होतात आणि 1984 पासून आतापर्यंत जर प्रश्न सोडवले असतील तर त्यातूनच आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात। म्हणजे आपल्या टेस्टमध्ये आपण घेतलं होतं की आंबा म्हणजे साक्षात बल सेवनच, त्याच जागी त्याच्यावर फक्त उदाहरण बदललेलं आहे, आंब्याच्या ऐवजी च्यवनप्राश घेतलेला आहे, बरोबर का। म्हणजे तुम्हाला फ्रेम जो प्रश्न तयार झालेला आहे तो तशा पद्धतीने झालेला लक्षात घ्या। त्यामुळे टेस्ट सिरीज अत्यंत महत्त्वाची आहे आणि PYQ सुद्धा करणं महत्त्वाचं आहे, तर हे लक्षात घ्या। मग आता बघा, याच्यात जर बघितलं पहिला मुद्दा आपल्याला जर बघितला आपण तर पहिला प्रश्न आपण विचारला होता बघा, बी सेट आहे हा, शेतात बांधलेली पडवी या शब्दसमूहाबद्दल योग्य तो पर्याय निवडा। जर तुम्ही बघितलंय तर हा शाश्वत अकॅडमीची टेस्ट सिरीज आहे, कुठेही पेपर तुम्हाला उपलब्ध आहेत। त्या पेपरमध्ये टेस्ट क्रमांक 4 प्रश्न क्रमांक 20 आणि 21 या पर्यायामध्ये पडळ हा शब्द होता। आणि आपण ज्यांनी विश्लेषण वर्गात केलंय किंवा ज्यांनी ऑनलाईन बघितलंय त्याला कळलं असेल की याचं उत्तर शेतात बांधलेली पडवी म्हणजे पडळ असणार आहे, लक्षात घ्या। तर हे सुद्धा आपण 4ही पर्यायाचं विश्लेषण आपण टेस्टमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता। पुढे बघा, खालील तद्भव शब्दांचा गट ओळखा। जर बघितलं तर तद्भव शब्दांचा गट तुम्हाला विचारला, तद्भव म्हणजे संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले आहेत। मग त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, आपलं जे काही शब्दसिद्धी आहे त्यातलं सिद्ध शब्द आहे। झिरो एरर मराठीमध्ये तुमचा थोडक्यात अभ्यास व्हावा यासाठी आपण एक सार दिला आहे आणि त्यामध्ये प्रत्येक टॉपिकच्या शेवटी तत्सम शब्द 1984 पासून 2024 पर्यंत 23 पर्यंत विचारलेले आहेत, ते आपण दिलेले आहेत। आणि त्याच्यावर हा प्रश्न होता, म्हणजे हा PYQ बेस प्रश्न पूर्णपणे होता। मग जर बघितलं आपण, कान असेल, कर्ण कान असेल, बरोबर का, कर्ण कान, त्याच्यानंतर चक्र चाक, नाही का, चक्र चाक असेल, पर्ण पान असेल, बरोबर का, इथे घर गृह घर असेल, ग्राम गाव असेल, दुग्ध दूध असेल, बरोबर का, यासारखे शब्द याच्यातून आलेले आहेत, लक्षात घ्या। म्हणजे इथे जर बघितलं आपण तर हे PYQ बेस आहे। ज्यांनी हे PYQ केलेत हा प्रश्न विदिन 5 सेकंदात 10 सेकंदात सुटतो आणि तिथल्या तिथं आहे कर्ण कान, चक्र चाक, अग्नि आग, पर्णपान, गृहघर, पद पाय, ग्रामगाव, दुग्ध दूध, हे लक्षात घ्यायचं आहे। पुढे बघा, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्द समूहासाठी खालीलपैकी कोणता योग्य शब्द होता, तितिक्षा। हा PYQ साधारणतः आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेला आहे। तर गट क 2023 ला सुद्धा हा प्रश्न विचारला होता आणि हाल अपेष्टा सहन करण्याचा जो गुण आहे हे जर बघितलं आपण, 4ही पर्यायाचं स्पष्टीकरण आपल्या झिरो एरर मध्ये आपण देत असतो। तर तितिक्षा हा प्रश्न इथे असा विचारलेला आहे, लक्षात घ्या, रिपीट आहे। PYQ किती महत्त्वाचे आहेत आणि व्होकॅब्युलरी शब्दसंग्रह वर ज्याची कमांड आहे PYQ वर, त्याला सगळे जमतात बघा जवळपास। ओके, आता पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या गटातील तत्सम शब्द आहे। या ठिकाणी जर बघितलं आपण तत्सम शब्द तर कवी, ग्रंथ, जल, उत्सव, भूगोल, परंतु यासारखे जे शब्द आहेत बघा, म्हणजे इथे जर बघितलं आपण तर कवी, ग्रंथ, जल, म्हणजे 1984 ते 2023 पर्यंत आयोगाने विचारलेले जे काही तत्सम शब्द आहेत ते शब्द आपण या ठिकाणी दिलेले आहेत। आणि हे तत्सम शब्द ज्यांनी वाचले असतील, परंतु, भूगोल, उत्सव, कवी, ग्रंथ, जल यासारखे जे शब्द इथे दिलेत बघा, आणि ते जर आपण रिपिटेशन आहे म्हणजे PYQ तून कसे प्रश्न तयार होतात, कारण की वेगवेगळ्या प्रश्नामध्ये आलेले आहेत आणि त्यातून एक प्रश्न तयार झालेला आहे। त्यामुळे हे बघा, म्हणजे आपण झिरो एरर सिद्ध शब्दाच्या शेवटी जो सार दिलाय त्या साराच्या शेवटी हे जे काही सांगितलेलं आयोगाने विचारलेले तत्सम शब्द आणि नंतर अभ्यासडी शब्द, त्यातला हा एक पार्ट होता।
त्याच्यानंतर अवकृपा, अवगणना, अवगत, अवगुण या शब्दातील अव हा उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या भाषेतून आला आहे? जर बघितलं अव हा शब्द आहे, प्रत्येक ठिकाणी अव लागलाय, तर कुठला आहे? तर संस्कृत उपसर्ग आहे. आणि हे सुद्धा आपण त्या प्रत्येक प्रश्नामध्ये जेव्हा आलेलं आहे तेव्हा आपण तसं स्पष्टीकरण दिलेलं आहे. च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच हे कोणत्या शब्दशक्तीचं उदाहरण आहे? याच्यात जर बघितलं मित्रांनो तर हा प्रश्न रद्द होणार आहे, कारण सारोया झालेला आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. तर म्हणजे इथे काय आलं, एका वस्तूचा आरोप दुसऱ्या वस्तूवर आपण करतो, त्याचा कार्यकारण संबंधावरती आधारित असते. आंबा म्हणजे बलच सेवनच. आता हे जर बघितलं इथे प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा, आणि याच्यामध्ये जर बघितलं आंबा म्हणजे बलच सेवनच, इथे काय विचारलंय? च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच. म्हणजे इथे या फक्त इथं काय आंब्याच्या ऐवजी काय आलेलं आहे? च्यवनप्राश आलेलं, लक्षात घ्या. म्हणून तो सारोपा शुद्ध लक्षण असणार आहे, शुद्ध सारोपा असणार आहे. पीवायक्यू अत्यंत महत्वाचे आहे. पीवायक्यू ज्याची पीवायक्यूवर कमांड आहे तो सक्सेस याच्यामध्ये असणार आहे, लक्षात घ्या. शब्द उच्चारताच विशिष्ट आकृती वा वस्तू आपल्या मनचक्षू पुढे येते. म्हणजे एखादा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर ती वस्तू उभी राहते. वाघ म्हणल्याबरोबर म्हणजे एखादा शब्द उच्चारल्याबरोबर लोकांनी, संकेतांनी, परंपरेने ठरवलेला अर्थ प्राप्त होतो. त्या शक्तीला आपण अभिधाशक्ती असं म्हणतो. अभिधाशक्ती या प्रश्नामध्ये आपण या ठिकाणी सांगितलेले बघा, बरोबर का? आणि हा बेस आहे. आणि हे प्रश्न थोडी वाक्यरचना जरी बदलली असेल तर याच्यामध्ये तुम्हाला उत्तर नक्कीच काढता येतं. आणि म्हणून पीवायक्यू अत्यंत महत्त्वाचे आहेत. शत्रूंची सैन्य समोरासमोर तळ ठोकून होती या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार समोरासमोर. एक शब्द जशाच तसा पुन्हा झाला आहे. पूर्णाभ्यस्त शब्द बघा, इथे वनसेवा 2018ला हा प्रश्न आला होता. येई येई विठाबाई, मग इथे क्रियापद आहे. मग या ठिकाणी पूर्णाभ्यस्त शब्द जेव्हा एक शब्द पुन्हा येतो तेव्हा एक जोड शब्द तयार होतो. मग इथे बघा किंचित बदलून समोरासमोर, गावोगाव. मग समोरासमोर ज्यांनी वाचलं असेल त्याला हा प्रश्न लगेच सुटतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आता एकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप आपण ज्यावेळेस बघूयात, तर एकारांत नामाचं सामान्य रूप ज्यावेळेस आपण बघतो तर बघा इथे कुठे प्रश्न विचारला? हा पीवायक्यू PSI 2017ला आहे. एकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप या कारांत होतं. मग स्पष्टीकरणामध्ये एच या, फडके फडक्यांनी, मोरे मोऱ्यांनी, मोरा अवलंबेमध्ये त्यावेळेस ते पुल्लिंगी नामामध्ये नियम होता, त्यांनी नंतर तो बदलला. तर ओच या कारांत झालेले उत्तर 3 आहे. पण आयोगाने हा प्रश्न तयार करत असताना पीवायक्यू हा बेस वापरलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढे बघा योग्य जोड्या जुळवा. आता इथे बघितलं तर हा प्रश्न एक 2-3 प्रश्नातून तयार झालेला आहे. हा प्रश्न 2-3 प्रश्नातून तयार झालेला आहे, लक्षात घ्या. अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, संयोग चिन्ह. आपण प्रत्येक घटकाच्या शेवटी सार पण दिला, त्या सारातून पण हा प्रश्न तयार होतो. एकाच वाक्यात जातीचे अनेक शब्द लागोपाठ येतात तेव्हा वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, बघा एकाच जातीचे अनेक शब्द आल्यास काय येणार आहे? स्वल्पविराम येणार आहे. पुढे याच्यानंतर बघा 2 छोटी विधाने. आपण काय केलेलं की अ, ब, कड 4ही विधानं आहेत. या 4ही विधानाचं स्पष्टीकरण देऊन त्याचं उदाहरण दिलेलं आहे. बघा की 2 छोटी विधाने उभय आणि व्याव्याने जोडलेली असताना अर्धविराम. बघा 2 छोटी वाक्य जोडण्यासाठी अर्धविराम. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम. इथे बघा अपूर्ण विराम वाक्याच्या शेवटी तपशील देण्यासाठी. 2 शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द जर अपुरा राहिला, 2 शब्द जोडताना, म्हणजे ज्यावेळेस आपण 4ही पर्यायाचं विश्लेषण व्यवस्थित करतो, उदाहरणासहित करतो, त्यावेळेस तुमचा प्रश्न चुकत नाही. यावरून पीवायक्यू किती महत्त्वाचे हे लक्षात येते, हे लक्षात घ्या. पुढे बघा पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. आता हा जर बघितला हा प्रश्न आयोगाला अत्यंत प्रिय आहे. भावे प्रयोगाची व्याख्या, भावे प्रयोगाचं वैशिष्ट्य याच्यावर सातत्यानं प्रश्न दिसतात. तर बघा या ठिकाणी जर बघितलं भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्ता कर्म यांच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बनलेले असतात. भावे प्रयोगात क्रियापदाचं रूप तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असतं. भावे प्रयोगात कर्ता हा तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो. मग या ठिकाणी जर बघितलं आपण भावे प्रयोग क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नसून तो तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असतो. म्हणजे या ठिकाणी हे स्टेटमेंट इथं कळतं इथपर्यंत हे चुकीचं आहे. आणि इथपासून सुरू होतं भावे प्रयोगातलं क्रियापद हे असं असतं, त्यामुळे हे बरोबर आहे. भावे प्रयोगात कर्ता हा तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो आणि कर्म द्वितीयांत. एवढं स्पष्टीकरण पीवायक्यू मध्ये वाचलं की लगेच याचं उत्तर आपलं क्लिअर होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हा प्रश्न तर मी म्हणेल की जो गट ब 22ला विचारला होतो तो रिपीट झालाय बघा. फक्त त्यांनी काय रस्व स्वर इथे दीर्घ आहे, इथे रस्व आहे, एवढंच फक्त बदललेलं आहे, खालीवरी केले बस. मग इथे जर बघितलं दीर्घ स्वर आहे ज्याचा उच्चार करण्यास कालावधी जास्त लागतो वगैरे वगैरे, हे स्पष्टीकरणात आपण बघितलंय. फक्त ते कसे रिपीट होतात हे बघा. म्हणजे दीर्घ स्वर आहे, संयुक्त स्वर आहे, सजातीय स्वर, विजातीय स्वर यांच्या व्याख्या दिल्यात. आणि ह्या 2 प्रश्नामधून तयार झालेला हा प्रश्न आहे.
म्हणजे प्रश्न एकाच प्रश्नातून तो डायरेक्ट कॉपी न होता 2 प्रश्नातून तो कॉपी करून प्रश्न तयार केलेला आहे, हे आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे. पुढे बघा, अग, अरे, अहो, ए ही कोणत्या प्रकारची केवल प्रयोगी अव्यय आहेत. म्हणजे आपण एखाद्या वेळेस आवाज देतो, हे आपण सहज सांगू शकतो, अभ्यास केला आहे. पण PYQ जेव्हा जास्त आपण करतो, संबोधन दर्शक आहे, पुल्लिंगी स्त्रीलिंगी, अरे, अग, ए हे जे संबोधन दर्शक आहेत, तर लगेच उत्तर आपलं 3 येतं. म्हणजे हाही प्रश्न PYQ बेस आहे आणि PYQ बेस प्रश्नाचं स्पष्टीकरणामध्ये हे आपण दिलेलं आहे. आता मन पूर्ण करा. जर आपली टेस्ट सिरीज बघितली असेल तुम्ही, शाश्वत टेस्ट सिरीज, टेस्ट क्रमांक 5 प्रश्न क्रमांक 2, एखाद्या गोष्टीचा संबंध भलतीकडेच लावणे या अर्थाचे मन पुढील पर्यायातून अचूक पर्याय ओळखा. सारवा भिंती म्हणे कोणाने किती. आता हा मन इथे घेतली होती, याच्यामध्ये 4 पर्याय होते. या 4ही पर्यायाचं विश्लेषण आपण देत असताना ही मन पूर्ण करा ही जर टेस्ट आपण सोडवली असेल आणि तर याच्यामध्ये तुमचं उत्तर हे चुकलं नसतं. हाही प्रश्न टेस्ट सिरीज मधून आलेला आहे, लक्षात घ्या. उचलली जीभ लावली टाळ्याला या मनीचा जो काही अर्थाचा पर्याय निवडा असा प्रश्न होता. उचलली जीभ लावली टाळ्याला या मनीचा अर्थ सांगा. कृषी सेवा 2011ला प्रश्न विचारला होता. म्हणजे मन मानेल तसं बोलणे म्हणजेच काय, विचार न करता बोलणे. हा तिथेही आपण संदर्भ दिलेला आहे. आणि PYQ मध्ये आपण काय केलेलं आहे की शब्दसंग्रहाच्या PYQ मध्ये 4ही पर्यायाचं स्पष्टीकरण आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे, लक्षात घ्यायचं आहे. पुढे बघा, मन पूर्ण करा ज्याचं करायला जावं भलं. आता बघा इथे जर बघितलं, आता हा प्रश्न संयुक्त 2004 वाक्याच्या प्रकारामध्ये आहे. ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझीच खरं वाक्याच्या प्रकारामधला आहे. पण त्यांनी हा जर सोडवला असेल तर लगेच त्याचं उत्तर इथं विदिन सेकंदामध्ये कळतं की ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. ह्याचंही उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर येतं. दिव्याखाली अंधार या म्हणीचा अर्थ ओळखा. बघा, मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष असतात. हाच प्रश्न राज्यसेवा 18ला बघा. उथळ पाण्याला खळखळाट फार. इथे जर बघितलं आपण तर दिव्याखाली अंधार, मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष असतात. याच्यावरनं जर बघितलं, बघा इथे 3 म्हणी आहेत, अ, ब, क. या ठिकाणी जर बघितलं, अचं स्पष्टीकरण आपण खाली घेतलं, दिव्याखाली अंधार. आणि प्रश्न विचारताना दिव्याखाली अंधार या म्हणीचा अर्थ उलटा विचारलेला, लक्षात घ्या. बरोबर का, हे आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे. 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर कसं होईल. जर बघितलं, 500 रुपये ही काय देखील बघा 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, हे होकारार्थी वाक्य होतं. हे नकारार्थी आहे. याचं नकारार्थी वाक्य बघा, 500 रुपये ही काय लहान रक्कम नव्हे. म्हणजे हा PYQ बेस आहे आणि याच्यातून उलटं विचारलं, इथं विचारले हे घेतलं इकडं आणि याचं विचारलं होकारार्थी. म्हणजे हा PYQ बेस क्वेश्चन जो आहे तो आपण बघितला पाहिजे. ओके, तर बघा म्हणजे याचं उत्तर तुम्हाला मला सांगायचं होतं की उत्तर सांगितलेलंच आहे. पण हे कसं PYQ कॉपी होते बघा. पुढे बघितलं आपण, सुदेशी टवाळी करणे रमेश कधी बंद करेल या शब्द समजतात. टवाळी करणे म्हणजे काय, त्याच्यामध्ये टोपी उडविणे, मजाक उडविणे, लक्षात घ्या. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की खोड काढणे, पण त्याची टवाळी करत असतो, बरोबर काय. तर तिथे उत्तर जर समजा आता खोड काढणे सुद्धा येऊ शकतं, पण नाक्यावरच्या पुराणी माझी चांगलीच टोपी उडवली म्हणजे मजाक उडवलेली आहे असा याचा अर्थ येऊ शकते, लक्षात घ्या. जीव मुठीत धरणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचाराचा अचूक बघा. आपण ज्या टेस्ट तयार करतो, जी काही संदर्भ वापरतो त्या संदर्भांचा जो काही प्रश्न आहे, जीव मुठीत धरणे, गर्भगळीत होणे, अंगावर काटा उभा राहणे, फेफे वळणे, बोबडी वळणे, अतिशय घाबरून जाणे. तर अतिशय घाबरून जाणे याची सगळ्याची जी काही हे आहेत ही समानार्थी म्हणी आहेत, लक्षात घ्या. सर्व पर्याय बरोबर असणार आहे. पुढील समानार्थी वाक्यप्रचारातील चुकीच्या जोड्या ओळखा. आता पाणी पाजणे, आता पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे चुकीचं आहे. डोक्यावर मिऱ्या वाटणे, डोक्यावर मिऱ्या वाटणे म्हणजे डोक्यावर बसणे किंवा वर चढ होणे, हे बरोबर आहे. हात मिळवणी करणे, नमस्कार करणे नाहीये. हात मिळवणी करणे म्हणजे काय, संगनमत करणे. म्हणजे या ठिकाणी अ आणि क चुकीचा आहे. आकाश पाताळ करणे म्हणजे एक करणे, इथे आपण काय म्हणू शकतो, अकांड तांडव करणे असं या ठिकाणी येऊ शकेल, लक्षात घ्या. संघाला आलेल्या अपयशाचा सारा दोष या नियामक मंडळाने कर्णधाराला दिला. या वाक्यातील अधोरेखित जर बघितलं, शब्दाचा आशय सूचित करणारी वाक्यप्रचार कोणते आहेत, लक्षात घ्या. खोड मोडणे, खुनगाट बांधणे, खो घालणे, खापर फोडणे. आता डोक्यावर खापर फोडणे हा प्रश्न डिपार्टमेंटल PSI 2012 पासून आला होता बघा. डोक्यावर खापर फोडणे म्हणजे दोष देणे. बघा म्हणजे इथे खापर फोडणे हा काय, सारा दोष बघा, दोष देणे, पर्याय 4. म्हणजे हा PYQ बेस क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर माहीत असूनही काहीच माहीत नाही असं दाखवणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. आता बघा, शाश्वत टेस्ट सिरीज टेस्ट क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 15, ऐनवेळी जबाबदारी टाळणे, माहीत नसल्याचा बहाणा करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. कानावर हात ठेवणे जर बघितलं तर कानावर हात ठेवणे म्हणजे माहीत असूनही काहीच माहीत नाही, म्हणजे ऐनवेळी जबाबदारी टाळणे किंवा माहीत नसल्याचा बहाणा करणे सेम आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. म्हणजे प्रश्न आपण घेतो, प्रश्न हे आयोगाला धरूनच आहेत आपले टेस्ट सिरीज मधले, हे तुम्हाला लक्षात येईल. उपसर्ग साधित शब्दांचा अचूक पर्याय हा जर बघितलं, सगळेच पर्याय उपसर्ग लागून तयार झालेले आहेत बघा. आती, अनु, आ, उपवी,
आव, उत, दूर, परा, प्र, सु, वि, नि, ना हे सारखे उपसर्ग लागून, हे सगळे उपसर्ग लागून तयार झालेले आहेत. त्यामुळे उपसर्ग साधित शब्दांचे सगळेच पर्याय बरोबर असणार आहेत. लाडूगडी, ओळख दे ही अभ्यास शब्दांच्या कोणत्या प्रकारची उदाहरणं आहेत? फक्त इथे आयोगाने काय केलं, गट ब 19 प्रश्न आहे, लाडीगोडी अंशाव्यस्त शब्द आहे, लक्षात घ्या. तिथे फक्त काय केलं, ओळख देख, इथं हा पर्याय घेतला तिकडे आणि ओळख देख एक शब्द ऍड केला आणि प्रश्न तयार केला. बघा लक्षात घ्या, म्हणजे प्रश्न असे तयार होतात हे लक्षात घ्यायचं आहे. देवालय या शब्दात संधीचा कोणता प्रकार आहे? बघा इथे प्रश्नाचं स्पष्टीकरण देत असताना सजातीय स्वर संधी कोणती संधी आहे? देव अधिक आलय, देवालय म्हणजे याचा विग्रह पण केलाय आणि संधी कोणती आहे, संधीचा प्रकार कोणता आहे, नियम कोणता आहे हे पण आपण त्या स्पष्टीकरणामध्ये दिलं होतं. पण त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, सजातीय संधी असणार आहे. य हा वर्ण पुढीलपैकी कोणत्या गटात बसतो? हा रद्द होणारा प्रश्न आहे, पण हा अर्धस्वर पण आहे आणि तालव्य पण आहे. मग य, र, ल, व ज्या स्वरांचा उच्चार ज्या व्यंजनाचा उच्चार स्वरांसारखा होतो त्यांना अर्धस्वर असंही म्हणतात, य आहे. आणि तालव्य वर्ण य, बरोबर का, तालव्य वर्ण य सुद्धा आहे या ठिकाणी, म्हणजे अर्धस्वर आणि तालव्य हे दोन्ही आहेत, लक्षात घ्या. म्हणून तो प्रश्न रद्द होणार आहे, पण तुम्हाला स्पष्टीकरणाचा फायदा नक्कीच होणार आहे. माझ्याने काम होणार नाही हे वाक्य, आता बघा मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय की ह्या जे काही आपण टेस्ट वापरतो, जे काही टेस्ट तयार करत असताना आपण जे काही संदर्भ वापरतो, तिथे तुम्हाला बघा शक्यकर्मणी जुना संदर्भ आहे, माझ्याने काम होणार नाही हा शक्यकर्मणी, आयोगाने हा पेपर सेट करताना हा संदर्भ सुद्धा वापरलेला आहे. ओके, म्हणजे काही लोक असं म्हणतात की एकच पुस्तक वाचा, एकच पुस्तक वाचा, तर ते पुस्तक जे काय आहे पुस्तक संदर्भ तर तो वाचून चालणार नाही आहे तुम्हाला. तर तुम्हाला बाकीच्या ज्या आपल्या नोट्स आहेत, मराठीच्या नोट्स असतील किंवा टेस्ट सिरीज असतील, ह्या शाश्वतची जी टेस्ट सिरीज आहे ते टेस्ट सिरीज आपण सातत्याने वेगवेगळ्या पुस्तकातून तयार करतो, त्याचाही तुम्हाला नक्की फायदा होतो. आणि व्हॅल्यू ॲडिशन पण आपण टेस्टमध्ये देत असतो. हत किती बेचव आंबा आहे या वाक्याचा प्रकार ओळखा. आता मुळात ते हत म्हणल्यानंतर उद्गारार्थी वाक्य, हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, इथे काय बघते हे बघा, उद्गारार्थी वाक्य फक्त होकारार्थी असतं, त्यामुळे ते नकारार्थी पर्याय काही गरज नाही, बरोबर का. इथे तिरस्कार व्यक्त केलेला आहे, लक्षात घ्या, नकार किंवा तिरस्कार व्यक्त केलाय, नापसंती व्यक्त केलेली आहे आणि होकारार्थी वाक्य असणार आहे. उद्गारार्थी वाक्य कधीच नकारार्थी नसतं हे आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं. पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते? आता बघा या ठिकाणी जर बघितलं, तो गावाला गेला मी परमेश्वराला वंदन करतो, केवळ वाक्य. इथं पण न्यूनत्व बोधक आहे, त्यामुळे काय झालं, संयुक्त वाक्य आहे. बघा वरील वाक्य हे जे ते या संबंधी दर्शक सर्वनामाने जोडले आहे म्हणून मिश्र वाक्य आहे. संबंधित सर्वनाम, दर्शक सर्वनाम, मिश्र वाक्य. जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते पास होतात. याच्यात काय बदल केला, जो मुलगा अभ्यास करणार नाही तो पास होणार नाही, इथे नकारात्मक वाक्य आहे. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, जो अभ्यास करतो तो पास होतो, जो अभ्यास करतो तो पास होतो, जो विद्यार्थी अभ्यास करतो तो पास होतो, जो विद्यार्थी अभ्यास करणार नाही तो पास होणार नाही. जो तो न जोडलेलं वाक्य हे काय असतं, मिश्र वाक्य असतं. हे या प्रश्नातून आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे लक्षात घ्या. पाऊस पडला असता तर पिकं चांगली आली असती, रॉकेल टाकले असते तर लाकडं पेटली असती, हे वाक्य कोणत्या प्रकारातले? गट ब 18ला प्रश्न विचारलाय, संकेतार्थी वाक्य आहे. आता हाच प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा आहे, लक्षात घ्या, जशाच तसं आहे. म्हणजे हे विधान सुद्धा आपण जशाच तसं घेतलेलं आहे टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा. पाऊस पडला तरच चांगले पीक येईल. इथं उदाहरण देत असताना काही उदाहरणं आपण एक्स्ट्रा दिलेत बघा स्पष्टीकरणामध्ये, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. पुढे बघा, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते पण न बोलणाऱ्याचे सोनेही पडून राहते. पण हा शब्द वापरलाय बघा, काय म्हटले, प्रधानत्व बोधक उभे आणि व्याव्याने जोडली जाणारी वाक्य संयुक्त वाक्य असतात, प्रधान प्रधान, लक्षात घ्या. मग इथे न्यूनत्व बोधक, पण काय आहे, न्यूनत्व बोधक आहे. शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊस पडलाच नाही, पण आले म्हणजे काय असणार आहे, संयुक्त वाक्य असणार आहे. हा बेस आहे, लक्षात घ्या, फक्त उदाहरण बदललेलं आहे. आता मी एकही पत्र तुम्हाला अलीकडे लिहिलं नाही, हे तुम्ही राज्यसेवेची टेस्ट सिरीज बघा, आपली शाश्वत अकॅडमीची राज्यसेवेची टेस्ट सिरीज जी आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये हा घेतला होता आणि जोड्या लावा विचारला होता प्रश्न. आणि इथे काय विचारलंय, त्या इथे प्रश्न दिले तेच विधान आहे, तेच उदाहरण आहे आणि कर्म, विधेयपूर्वक आणि विधेय विस्तार ओळखावे सांगितलेले. मी राज्यसेवेला जोड्या लावा प्रश्न विचारला होता आणि असा प्रश्न जोड्या लावा गट बला नसतो, लक्षात घ्या. मग डिपार्टमेंटल PSI 2012चा प्रश्न बघा, की अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिलं नाही, या वाक्याचं स्पष्टीकरण देत असताना बघा, अलीकडे विधेय विस्तार आहे, मी उद्देश तुम्हाला विधेयपूर्वक आहे, एकही कर्म विस्तार आहे आणि पत्र कर्म आहे आणि लिहिले नाही विधेय आहे. तुम्हाला विचारले काय, कर्म, पत्र कर्म आहे, विधेयपूर्वक काय विचारले तुम्हाला, बरोबर का, आणि विधेय विस्तार काय आहे या ठिकाणी अलीकडे आहे का याच्यामध्ये, बरोबर का. म्हणजे स्पष्टीकरण वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. PYQ करणं आणि त्याचं चांगलं स्पष्टीकरण वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा आंबा चांगला निघाला, या वाक्यातील पूरक शब्द कोणता? पूरक म्हणजे काय, त्या वाक्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी. तसंच बघा, माधव चांगला आहे, आंब्याच्या ऐवजी चांगला आहे. किंवा पेरू पिकलेला निघाला, पेरू चांगला निघाला, बरोबर का. मग तुम्हाला विचारलं या विधान पूरक नसलेलं वाक्य 1 आहे, 2 आहे, 3 आहे, चौथं वाक्य नाही आहे. माधव आहे,
पेरू निघाला, याच्यावरून तुम्हाला हा प्रश्न तयार केला जाऊ शकतो. म्हणजे जसेच तसे कॉपी न होता प्रश्न हे तयार होत असतात. म्हणून ते पूरक किंवा विधानपूरक, त्या विधानाला पूरक जो शब्द असतो त्याला पूरक किंवा विधानपूरक असं म्हणतात, ती या ठिकाणी दिलेलं आहे बघा, लक्षात घ्या. चित्रपटातील नायकाप्रमाणे दिसण्यासाठी शरीराला न झेपणारा अतिव्यायाम केल्याने समीरला खूपच दुखापत झाली. या अर्थाची योग्य मन ओळखा. अति उदार तो सदानादार, काही गरज नाही. बघा, हा प्रश्न गट ब 22 ला आहे. हाच प्रश्न 2011चा कॉपी झालाय. लोभाजीरावांनी जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी खूप धावाधाव केली, पण अतिलोभाने त्याचा मृत्यू झाला. मग म्हणतात ना, अति तिथं माती. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला की काय होणार आहे, अति तिथं माती होणार आहे. म्हणजे पर्याय, हा जर पर्यायाचं स्पष्टीकरण व्यवस्थित केलं तर तिकडे उत्तर नक्की आपल्याला येणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. हा प्रश्न जरा आउट ऑफ विचारला होता, तर तुम्हाला प्रश्न विचारत असताना रीतिकाळात विचारलेला आहे. सुरेशने गीत गायले, आपण स्पष्टीकरणात बघितलेलं आहे, पण प्रश्न कसा रिपीट झालाय बघा. हे कुठून संदर्भ आहेत, आपण संदर्भ वापरतो ते गात आहे, अपूर्ण काळ आहे. पर्याय ए बी बरोबर नाहीये. सुरेश गीत गात असतो आणि हा शेवटचा पर्याय बघा. इथे बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की सुरेश गीत गात राहील किंवा असेल, हे रीतिकाळ आहे, लक्षात घ्या. हे दोन वाक्य रीतिकाळाचे आहेत. म्हणजे हा रीती वर्तमान आहे आणि हा रीती भविष्य काळ आहे. तर भागवतांच्या पुस्तकामध्ये जर बघितलं आपण, तर राहीलच्या ऐवजी असेल असं या ठिकाणी राहील आणि असेल असा दोन्ही पर्याय दिलेले आहेत. त्यामुळे आयोग प्रश्न कुठून काढतं हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे टेस्ट सिरीजचे प्रश्न सुद्धा आपण त्याच संदर्भातून काढतो, हे लक्षात घ्या. पीवाय टेस्ट सिरीजचे प्रश्न काढत असताना तुम्ही PYQ आणि त्याबरोबरच तुमचे जे काही संदर्भ आयोग वापरतात ते सगळे संदर्भ आपण त्यामध्ये घेत असतो, लक्षात घ्या. आता या ठिकाणी बघा, खालील शब्दयोगी अव्ययाच्या योग्य जोड्यांचा अचूक पर्याय ओळखा. आता आपण या ठिकाणी जर बघितलं, आपण प्रत्येक चॅप्टरच्या पाठीमागे, प्रत्येक घटकाच्या पाठीमागे आपण सार दिलाय. करणवाचक जर बघितलं तर ते करणवाचक नाहीये. आता बघा, ठाई, ठाई, पाशी, नजीक, समीप, नाही का, समीप यासारखे आहेत बघा. समक्ष हे करणवाचक आहे, आपलं हे स्थलवाचक आहे, त्यामुळे चुकीचं आहे. हेतुवाचक जर बघितले तर हेतुवाचक ते नाहीयेत. शिवाय, खेरीज, विना, वाचून हे काय असणार आहे, व्यतिरेक वाचक असणार आहे. बद्दल ऐवजी जागी, बदली, विनिमय वाचक असणार आहे. आणि सह, संगे, सकट, सहित, सह बरोबर सवे, संगे, सहित, सकट, निशी हे काय असणार आहे, सहचर्यवाचक किंवा साहचर्यवाचक असणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे सगळे पर्याय चुकीचे आहेत, हे बारकाईने बघितलं पाहिजे. कळत न कळत, येऊन जाऊन ही क्रियाविशेषणे पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहेत, तर हे 0 एरर मधलेच आपल्या लक्षात घ्या की कळत न कळत, जाऊन, येऊन जाऊन, ह्याच्यामध्ये आपण जी क्रियाविशेषणं, साधित क्रियाविशेषण आहेत ती सारामध्ये दिलेली आहेत, लक्षात घ्या. आणि त्यातला तो प्रश्न आहे, लक्षात घ्या, धातू साधित क्रियाविशेषण, हे लक्षात घ्यायचं आहे. लागी हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील शब्दयोगी अव्यय. लागी बघा, प्रत, कडी, प्रत, प्रति, कडे, लागी कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. डिपार्टमेंटल STH 14चा प्रश्न आहे आणि तो तुम्हाला विचारलाय. याच्यातून कसा विचारलाय बघा, लागी. मग लागी काय असणार आहे, दिक्वाचक असणार आहे. प्रत, प्रति, कडे, लागी दिशादर्शक आहेत. विद्येप्रती, भेटी लागी, जीवा लागली, सियास, असा तो प्रश्न असणार आहे. पर्याय 3 असणार आहे, हे लक्षात घ्या. वकिली, सौंदर्य, दास्य, गारवा ही कोणत्या प्रकारची नामे आहेत बघा. आता या ठिकाणी जर बघितलं, वकिली हा शब्द जर बघितल्याचं उत्तर आपण सांगू शकतो की भाववाचक नामाची निर्मिती कशी होते. तर आपण हे 0 एरर मराठीच्या शेवटी, म्हणजे याच्यामध्ये आपलं जे काही नामाचं प्रकरण, नामाच्या शेवटी आपण भाववाचक नामाची निर्मिती कशी होते, तर हे प्रत्यय लागून सामान्य नाम, विशेष नाम, विशेषणे, धातू यांना प्रत्यय लागून आई, ई, की, गिरिता, तुव, पण, पणा, य, वा यासारखे प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार होतात. मग ही भाववाचक नामे वकिली, गारवा यासारखे शब्द तयार झाले बघा. सौंदर्य, य प्रत्यय लागून, नाही का, इथे बघा कुठेतरी य प्रत्यय, धैर्य, नाविन्य, लावण्य, चातुर्य, श्रेष्ठ, य प्रत्यय लागून ही भाववाचक नामे असणार आहेत मित्रांनो. तर लक्षात घ्या की आपल्याला इथला गट बचा अभ्यास आपण बघितला, गट बचा पेपर बघितला, त्याच्यावर असं आपल्या लक्षात येतं की जे काही गट क चा अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांनी काय केलं पाहिजे की PYQ वर चांगली कमांड आणली पाहिजे. आणि त्याबरोबरच आपण जे काही अभ्यास करतो, आपल्या ज्या काही नोट्स आहेत, जे काही आपले संदर्भ असतील ते संदर्भ वाचून टेस्ट सिरीज सोडवणं गरजेचं आहे. शाश्वत अकॅडमीची टेस्ट सिरीज आपली सुरू होते. ह्या टेस्ट सिरीजमधून तुम्हाला दिसतंय की प्रश्न कसे रिपिटेशन होतात हे लक्षात येते तुम्हाला. तर नक्कीच तुम्ही ही टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकता. धन्यवाद.